नको मज काही मोक्ष तुमचा देवा, नको मज काही मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो ठेवा तुमचे पाशी, मज भक्ती प्रेम देई नाम सुख, या वीण आणि नको देवा. तुझ्या पायी राहो अखंडित भाव, ऐसी करी माव काही देवा, मज भक्ती प्रेम देई नाम सुख, या वीण आणि नको देवा. भगवान म्हणे ओढी माझे मन, भगवान म्हणे ओढी माझे मन, देई तया ठाण पाया पाशी, मज भक्ती प्रेम देई नाम सुख, या वीण आणि नको देवा. विठोबा रखुमाई, गोपाल रखुमाई, गोपाल रखुमाई, गोपाल रखुमाई, गोपाल रखुमाई, गोपाल रखुमाई, गोपाल रखुमाई. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करो प्रथमनमाना, पांडुरंगा करो प्रथमनमाना, पांडुरंगा करो प्रथमनमाना, पांडुरंगा करो प्रथमनमाना. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वराय, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
नमो त्रिभुवन पावने आतत्रय जनने देवाते मुक्ताबाई नमो माता कृपा करी आता गुरुनाथ चरणी मी माथा ठेवितासे चरणी मी माथा ठेवितासे शरणागत झालो तुमच्या चरणीचा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहो लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरान विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर पवित्र पावन असणारा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी या श्रावण शुद्ध एकादशीच्या पर्वावर संत सम्राट माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होते. सेवेकरता जो अभंग घेतलाय हा अभंग परमोच्च कोटीतील जे सिद्ध साधक आहेत त्या साधकाचा हा अनुवाद आहे. साधक म्हणण्याचा अर्थ असा की भगवंतापाशी हे उभे आहेत म्हणून साधक म्हटलं. अत्युच्च कोटीतील जी भक्ती आहे ती भक्ती केल्यानंतर भगवंतांनी त्यांना काहीतरी देऊ केलं तरी सुद्धा ते नको म्हणतात. दुर्लभ अशा स्वरूपाचा जो मोक्ष आहे चतुर्विध पुरुषार्थ जे सांगितलेत त्यात परम पुरुषार्थ ज्याला म्हणतात हा मोक्ष, पण सकल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती ज्याला म्हटली जाते असा दुर्लभ असणारा मोक्ष सुद्धा आम्हाला नकोय. का नको आहे याची मीमांसा प्रस्तुत अभंगातून बाबा करतात. विठोबा रखुमाई कुमार कुमार कुमार
साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातम् ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये ये दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मुख्यतः परमार्थामध्ये दुर्लभ ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लभ गोष्टीमध्ये मोक्ष दुराराध्य होय श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्ष हा सुद्धा दुर्लभ अशा स्वरूपाचा आहे मग असला जो दुर्लभ मोक्ष आहे त्या दुर्लभ मोक्षाची सुद्धा आम्हाला इच्छा नाही मग तुम्हाला काय पाहिजे तर आम्हाला निरतिशय स्वरूपाचा जो आनंद आहे भजनानंद आहे तोच आम्हाला पाहिजे का कशासाठी म्हणून तुम्ही मोक्ष नको म्हणता आणि तो भजनानंदच का पाहिजे या अर्थानं हा अभंग या ठिकाणी घेतलाय ज्या ज्या वेळेला मनुष्याची जी कृती आहे माणसाचे जे प्रयत्न आहेत हे सगळे प्रयत्न दुःखाच्या निवृत्तीसाठीच आहे असा एकही माणूस नाही की जो मला दुःख व्हावं असं त्याला वाटत मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे कोणाला वाटत नाही सगळ्यांना आशा आहे सगळ्यांना आशा आहे सुखाची मग ते सुख नेमकं कधी कशानं होईल तर दुःख निवृत्ती झाल्याशिवाय तर सुख होणार नाही आणि विचारसागर ग्रंथामध्ये परमेश्वरी सद्गुरु श्री साखरे महाराज दादा महाराज साखरे सांगतात की सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष मग सकल दुःख निवृत्ती होणं याला मोक्ष म्हटलेला आहे मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत आजच हा अभंग पाठातला अभंग आश्रमामध्ये पाठ चालू आहे आजचा हा पाठ झालेला आहे या अभंगावर पाठात बाबांनी सांगितलं मोक्षाच्या अनेकांनी आपापल्या कल्पनेनं म्हटल्यापेक्षा जशी जशी स्थिती येईल तसं तसं त्याला मोक्ष म्हटलेलं आहे आजचा हा स्वातंत्र्य दिवस आहे आजच्या स्वातंत्र्य दिवशी इंग्रजाच्या जोगदंडातून परकीय गुलामगिरीतून त्यांच्या अनन्वित अत्याचारातून आमचा भारत देश मुक्त झाला मुक्त होणे म्हणजे मोक्ष होणे हाय मोक्षच आहे बरं का 150 वर्षे आम्ही त्यांचे अत्याचार सोसले संस्कृती इथला आचार इथला विचार इथली जी काही सनातन स्वरूपाची जी रूढी आहेत परंपरा आहेत सगळ्या धुळीस मिसळल्या जेवढं जेवढं चांगलं होतं ते कसं वाईट आहे हे इंग्रजांनी आपल्याला आणि हे सगळं पाश्चात्यांच्या संस्काराने झाले नास्तिक हे जन साखरे महाराज दादा महाराज असं म्हणतात की पाश्चात्यांच्या संस्कारानं सगळे लोक नास्तिक बनले आताचे आणि तेव्हा मग या परकीय गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या समाजाला मुक्त करण्याकरता अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले आणि आमच्या भारत मातेला मुक्त केलं भारत भूमीला त्या ठिकाणी इंग्रजाच्या तावडीतून सोडवलं हा एक मोक्षच आहे म्हणजे जशी परिस्थिती येईल तसा तसा मोक्षाची व्याख्या होत गेली 21 दुःखाचा नाश न्यायशास्त्रकार म्हणतात त्याला मोक्ष म्हटलेले नाही नाही तर सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता
या ज्या मुक्ती आहेत यालाही मोक्ष म्हटलेलं आहे. हे सगळे जे मोक्ष आहेत हे सगळे माईक आहेत. कालांतराने यात बदल घडतो. कालांतराने यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. गीता सांगते की जिथे गेला असता नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते यत गत्वा न निवर्तन्ते. असं जे परम प्राप्तव्य स्थान आहे, परमानंद स्वरूप जी स्थिती आहे, त्याचं नाव खरा मोक्ष आहे बर का. मग हा सगळ्या साधू संतांना ग्राह्य आहे. हा जो मोक्ष आहे परमानंद स्वरूपाची परिस्थिती प्राप्त होणं, हा सगळ्या साधू संतांना मोक्ष ग्राह्य आहे. बाकीचे जे मोक्ष आहेत, बाकीचे जे मोक्ष आहेत, हे कोण साधू संतांनी त्याला तुकोबरायांनी सुद्धा म्हटलेलं आहे. काय वैकुंठाला जाणं हा झाला सलोकता मोक्ष. आमदाराच्या जवळ जाऊन बसणे, खासदार साहेबाच्या बंगल्यावर जायला भेटणं, हे काही कमी भाग्य आहे? कमी भाग्य आहे का? आता तुम्ही म्हणले 5 मिनिट भाऊची मला भेट झाली पाहिजे. आता ते भारताचे मंत्री झाले, भेटतील का? त्यांच्या बंगल्यावर जाऊन बसणं साधी गोष्ट आहे का? याला म्हणतात समीपता. याला काय म्हणतात? समीपता. त्यांच्या जवळ जायला भेटणं, त्यांच्या घरी जाऊन बसायला भेटणं, त्यांच्या लोकात जाणं, हे भाग्याच्या गोष्टी आहेत. मग सलोकता ही एक मुक्ती आहे. त्या लोकाला जाणे, वैकुंठाला जाणं, स्वर्गाला जाणं. तुकोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात आम्हाला वैकुंठाचा वास नको. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. अद्भुत रस गतकाळी नामाचा. वैकुंठीचा वास आहे तया सुखाचा. अद्भुत रस नको वैकुंठीचा वास आहे दया सुखानाश. अद्भुत रस अद्भुत रस नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. ज्या सुखाला नाश आहे, जे काल मान यानं ज्याच्यात परिवर्तन घडते, असा मोक्ष आम्हाला नको आहे. कारण तुकोबरायच म्हणतात पुण्यक्षये अधोगती. पुण्याची पाहुटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. मग जिथे गेल्यानंतर पुन्हा माघारी यावं लागतं. पुण्याईचा क्षय झाला असता अशा ठिकाणी आम्हाला नेऊन घालू नको. नको वैकुंठीचा सलोकता. सलोकता नावाची जी मुक्ती आहे ती आम्हाला नको आहे. कारण ती माईक आहे. मायाजन्य कार्यवर्ग जो आहे का या सगळ्यात त्यात बदल घडतो, विकार घडतो. बाबा नेहमी सांगतात की प्रकृतीजन्य जे आहे ती
ही सगळी विकृती आहे. मग प्रकृतीपासून तयार झालेली जी आहेत, मग त्या विकृतीचा आम्हाला स्वीकार नाही. आणि न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ आणि अनेक न लगे माईक पदार्थ. का? ते माईकच आहे. माईक म्हणजे मायाजन्य आहे. माया अध्यस्त आहे. ज्या अध्यस्त वस्तू असतात, अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची आत्यंतिक निवृत्ती होते. मग जे नश्वर आहे, नाशिवंत आहे, मग अशा गोष्टी आम्हाला नको आहेत. चित्रातलं फळ, चित्रातील फळ किती वेळा पाहिलं, किती हाती घेतलं म्हणजे त्याची गोडी वा तृप्ती भेटल. कारण ते माईक आहे. शेणाचं सीताफळ दिसायला जरी रंगरंगोटी करून ताज तवानं दिसत असेल, पण ते कशाचं आहे? शेणाचं आहे. आता नवीन निघाले, फायबरचे निघाले, प्लॅस्टिकचे निघाले, सगळ्याच वस्तू निघाल्या. दिसायला खऱ्या दिसतात, पण त्या कशा आहेत? माईक आहेत, नाशिवंत आहेत, अनित्य आहेत, क्षणभंगूर आहेत, त्यांचा नाश होतो. मग सस्यमेव जायते सस्यमेव पच्यते. जसं बीज पेरलं म्हणजे उगवते, फुलते, पण ते पुन्हा पुन्हा नष्ट होते. त्याचं धान्य होऊन ते नष्ट होते. तसं या गोष्टी आहेत. जेवढे म्हणून लोक आहेत, जेवढे म्हणून लोक आहेत, स्वर्ग लोक, वैकुंठ लोक, सत्य लोक, 14 लोक आहेत. सप्त स्वर्ग, सप्त पाताळ, सगळे लोक हे नाशिवंत आहेत. म्हणून सलोकता नावाची जी मुक्ती आहे ती आम्हाला पाहिजेत नाही. माईक आहे म्हणून नको. नको वैकुंठीचा वास, नको मज काही मोक्ष. या मोक्ष शब्दात हे सगळं आलं बर का. मग हे बाकीचं साधू संतांनी जे नको म्हटलं तेच बाबा सुद्धा नको म्हणतात. म्हणजे अभंग गाथेतील जो अनुवाद आहे हा संत वाङ्मयाला सोडून नाही, संत वाङ्मयाला धरूनच आहे, असा त्याचा अर्थ. त्याला त्याच्या अनुषंगाने आपण हे बघतोय. तुकोबर आहे वेळोवेळी म्हणतो, सांगतो. तर अनेक न लगे माईक पदार्थ हे संतांचं म्हणणं आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? संतांचं आहे. आपल्याला तर सगळंच पाहिजे. मग ज्याचं परिवसान दुःखात होते अशा गोष्टी मिळवणं यात काही शहाणपणा नाही. मग निर्भेळ सुख, निरतिशय सुख, निर्विशेष
क्षयक अशा स्वरूपाचं जे सुख आहे ते सुख जेणेकरून प्राप्त होईल त्याकडे लक्ष ठेवून असणं हे खरं त्या ठिकाणी ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. विठोबा रखुमाई मग साधू संतांच्या या बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? तुकोबराय जसं म्हणतात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनोलाता. तुकोबराय म्हणतात मोक्ष सुखाला आम्ही पायात लात मारू म्हणजे त्याकडे लक्ष सुद्धा देणार. का म्हणतात असं? त्याला अनुसरून अभंगातून बाबा म्हणतात काय की आम्हाला दुर्लभाती दुर्लभ. दुर्लभ किती दुर्लभ आहे सांगतो तुम्हाला. दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. पहिल्यांदा मनुष्यत्व मिळणं दुर्मिळ आहे. काय मग मनुष्यत्व मिळालं तर मनुष्यत्व मिळून सुद्धा मुमुक्षुत्व मिळणं हे महाकर्म कठीण आहे. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा. कोणाला आहे मोक्षाची इच्छा? आता बाबा म्हणतात अनेकदा श्रवण केलं. कशाचं केलं? वेदांत श्रवण केलं, शास्त्राचं श्रवण केलं, हरिविजय ऐकला, पांडव प्रताप ऐकला, काशीखंड ऐकला, राम विजय ऐकला, आणखी बरेच 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 ग्रंथ आम्ही लावतो. करमणूक म्हणून का काही त्यातून कशासाठी हे पोथी वाचतात आमचे महाराज आहेत माग ऐका नाही. किती वेळा पोथ्या ऐकल्या आणि किती जणांना ज्ञान झालं. कारण काय? करमणूक म्हणून आपण ऐकतो. मला ज्ञान व्हावं कारण ते पदार्थ असच त्या ठिकाणी ग्रहण करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे शब्दशः ज्ञान फक्त तेवढ्या पुरतं. जो पदाचा अर्थ जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे कोणाचं लक्ष नाही व त्यानं परमात्म्याचं ज्ञान होत सुद्धा नाही. परमात्म्याचं ज्ञान कशानं होतं? सामान्यतः सगळ्यांनाच प्रत्येकाला देहोहम अशी भावना आहे. सगळ्यांना देहोहम भावना आहे. अहम ब्रह्मास्मी ब्रह्माहमस्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. या गोष्टी काही आहेत ह्या मिळवायच्यात वा असा निश्चय करायचा असं कोणाला वाटत नाही. मग देह प्राधान्यानं देहाला अनुसरणाऱ्या जे विषय आहेत त्यातच सगळे लोक गुरफटून गेले. म्हणून देहाला माझं म्हणणारे जे लोक आहेत अशा लोकांना हे ज्ञान होणार नाही. आणि हे ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवदशा जात नाही. जीवदशा जात नाही तोपर्यंत मुक्ती असंभव आहे. मोक्ष मिळणं दुरापास्त आहे. म्हणून दुर्लभ मोक्ष आहे. किती दुर्लभ सांगितला तर मुमुक्षुता म्हणजे मला ज्ञान व्हावं, जिज्ञासा अथा तो ब्रह्म जिज्ञासा कर्तव्य. मला काहीतरी कळावं असं वाटणं हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. कोणाला वाटत नाही. कैये बिरडे फिटेल कायमे उद्धार पावेन, कायमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील
करील नारायण. असं कोणाला वाटतं काही खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, या गोष्टी वाटणं मनात येणंच दुर्मिळ आहे. ह्या गोष्टी मग एवढ्या जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा ज्याला नाही, मग अशी जिज्ञासा धारण करून, अशा प्रकारची ब्रह्मजिज्ञासा धारण करून यमधर्माच्या दरबारामध्ये श्वेतकेतूला त्याच्या पित्यानं पाठवलं. उपनिषदामध्ये कथा आहे. मग तिथे यमधर्मानं दार बंद केलं. मुख्य जे द्वार आहे इथे, आता ही कमान आहे असं समजा, हे मुख्य द्वार ते बंद केलं. 3 दिवस धो पाऊस, थंडी, वारा, त्या कडाक्याच्या थंडीमध्ये, पावसामध्ये, गारांच्या वर्षावामध्ये तो तिथेच कुडकुडत बसला उपाशी. 3 दिवस पर्यंत दारातच बसला, माघारी गेला नाही. 3 दिवसानंतर मग यमधर्मानं दार उघडलं आणि उघडल्यानंतर नचिकेता त्याचं नाव, हा मला त्या नचिकेत्यानं यमधर्माला विचारलं, तम तो उपनिषदम पुरुषम पृच्छामि. उपनिषद ज्या पुरुषाचं वर्णन करतात तो पुरुष मला जाणायचा आहे. मला मृत्यूचं रहस्य जाणायचं आहे. बरेच प्रश्न विचारले, मुख्यतः 3 प्रश्न त्याला विचारले. काय करतो म्हणे हे जाणून? धर्म काय म्हणला नचिकेताला, काय करतो हे जाणून? याच्यापेक्षा हा घे मोठा फोन दिला त्याला. आताच्या भाषेत बरं सगळ्यात श्रेष्ठ आता आयफोन आहे 1.5 लाखाचा. मग तो दिला. हिरे माणक दिली नाही, वस्त्र आभूषण दिली, सगळे भोग दिले, त्यानं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नचिकेतानं त्याकडे असं सुद्धा पाहिलं नाही. मला हे नको म्हणे, मला केवळ आणि केवळ जाणायचं मृत्यूचं रहस्य जाणायचं आहे. फार तिकडे जायचं नाही आपल्याला. मग जे जाणण्याकरता तो गेला होता ते जाणल्याशिवाय परत आला नाही, हा त्यातला अर्थ आहे. नचिकेताला त्यानं प्रलोभन भरपूर दाखवले. बर का, तुला हे देतो, अध्यक्ष करतो, तुला आमचा राजा करतो, काय असेल ते, हा विभागच तुला देऊन टाकतो, केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट जागेवर बसवतो, असले सगळे प्रलोभन दाखवले. पण त्यानं काही त्याला साथ घातली. तो म्हणाला मला यातलं काहीही नको. याचा खरा अर्थ हा आहे, तात्पर्य अर्थ हा आहे की जी जिज्ञासा असते, ज्ञातुम इच्छसी, जाणण्याची जी इच्छा आहे ती, आणि कशानेही जी पूर्ण होत नाही, कशानेही जी शमवल्या जात नाही, अशी जी ब्रह्मजिज्ञासा आहे ती ब्रह्मजिज्ञासा धारण करून एकांगुष्टी तप करीती शिरी घेती व्रत, शिरी घेती व्रत, तुझला की पंढरीनाथा होई जागृत, तुझला की पंढरीनाथा होई जागृत. योग याग नेम धर्म तुझला काकड्याचा अभंग आणि काकड्याची चाल आहे. योग याग नेम धर्म सगळं सगळं करायला लागले. योग यागामध्ये आता अष्टांग योग त्यामध्ये आला,
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ध्यान करता करता तप करता करता जटाच्या पटा झाल्या, नखाच्या चुंबडी झाल्या. बाबा साखरे महाराज म्हणतात, श्री गुरु साखरे महाराज, त्याची शेंडी ही आकाशाला जाऊन पोचली, दाढी पाताळाला गेली. एवढी खडतर व्रत वैकल्ये केली. एका डाव्या पायाच्या अंगठ्यावर, नुसत्या अंगठ्यावर उभं राहून तप केलं. एकांगुष्टी तप करती शिरी घेती व्रत. अखंड ब्रह्मचर्याची व्रत धारण करून वैकल्ये करून कशासाठी हो, कशासाठी? ज्या ज्ञान मिळवण्याकरता एवढं सगळं करतात. ज्ञानाचं फळ काय आहे? मोक्ष आहे. ज्ञानाचं फळ ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष होतो. आपल्या गाथेत अभंग आहे. मग ज्ञानाचं फळ मोक्ष आहे. मग ज्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी ज्ञान मिळवतात, ज्या ज्ञानाकरता एवढे सायास करतात, नाम मोक्ष प्राप्तीसाठी एवढे व्रत वैकल्ये करून, शरीर शिणवून जिजवून सगळ्या गोष्टी करून, व्रत उपवास तपास करून जे सगळं करायचं ज्या मोक्षासाठी, एवढा दुर्लभ मोक्ष, आणि तो तुम्ही नाही म्हणता. का नाही म्हणता? का नाही म्हणता? त्याकरता हा आजचा अभंग आहे. विठोबा रखुमाई, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, रिगाला भक्ती पंतु जगा देतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चौथी पुरुषार्थ सिद्धी नाम मोक्ष. स्वतः देवच द्यायला लागला. देवच देण्याकरता समर्थ आहे, उभा आहे. आणि अशा देवाला गुरुवर्य भगवान बाबा म्हणतात की, देवा तुझा दुर्लभ असणारा मोक्ष तू आम्हाला देऊ नको. नको माझ काही मोक्ष तुमचा देवा, 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 नको माझ काही मोक्ष तुमचा देवा. दुर्लभ ठेवा तुमचे पाठी, दुर्लभ ठेवा तुमचे पाठी, दुर्लभ ठेवा तुमचे पाठी, दुर्लभ ठेवा तुमचे पाठी. भक्ती प्रेमा देई नाम तुझ, मद भक्ती प्रेमा देई नाम तुझ, मद भक्ती प्रेमा देई नाम तुझ, मद भक्ती प्रेमा देई नाम तुझ. नको नको, आपल्या डायरीत हा शब्द नाही. आपल्याला पाहिजे. आपल्याला काय सगळं पाहिजे. आणि बाबा पहिला शब्द म्हणतात नको. त्यांचं ना आपलं इथेच. मग संतांचं, त्यांचा जो निश्चय आहे,
कशाने झाला एवढा निश्चय? अर्जुन आहे अर्जुन. अर्जुन शब्दाचा अर्थ बाबा नेहमी सांगतात, शुद्ध चित्ताचा जो आहे त्याचं नाव आहे अर्जुन. शुद्ध चित्तामध्ये मुख्यतः ज्याच्या चित्तात काम क्रोध लोभ नाही त्याला शुद्ध चित्ताचा म्हणतात. लोभ हा असा आहे, लोभ नुकत्याच जन्मलेल्या मुलाला सुद्धा लोभ असतो असं म्हणतात, आहे की नाही? बालकाला काम क्रोध असतात, त्याच्या हातातली वस्तू जर घेतली तर तो रडतो. एक तर त्याला त्याचा लोभ असतो, राग येतो चालत नाही म्हणून रडतो. मग हे ज्याच्या जवळ नाही त्याचं नाव अर्जुन. हा अर्जुन शुद्ध कशा होता हे युद्धाच्या वेळेला कळालं. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणौ त्यक्त्वा धनानि च. राज्य लोभाने अंध झालेले हे धार्तराष्ट्रपुत्र जरी असतील, परंतु मला ना त्या राज्याची इच्छा, ना विजयाची इच्छा, ना भोगाची इच्छा. हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. हे समस्त कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी, तो तुझी या वाक्या वाचून न जाय आणिके. अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा, नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोक मुच्छोषणम इंद्रियाणाम मम इंद्रियांना मुच्छोषणम शोकम अपनुद्यात् नाही प्रपश्यामि. माझ्या इंद्रियांच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणामध्ये हा समस्त जो प्रसंग आहे, युद्ध प्रसंग, आप्त स्वकीय आहेत, यांना पाहून जो मोह निर्माण झाला, जो शोक निर्माण झाला, तो नाही प्रपश्यामि. मी असं पाहत आहे की ना इंद्राच्या राज्यानं जाईल. भूमौ असपत्नम समृद्धम राज्यम अवाप्य सुराणाम राज्यम अवाप्य. भूमीचं राज्य काय, देवेंद्राचं राज्य जरी मला मिळालं तरी सुद्धा माझ्या मनातला शोक जाणार नाही. तो तुझी या वाक्या वाचूनी न जाय आणिके. मला फक्त आणि फक्त तुझं वाक्यच पाहिजे, तूच पाहिजे. भगवंताला अर्जुन म्हणतो. हे शुद्ध चित्ताचं लक्षण आहे. तो राज्य नको म्हणतो, इंद्राचं राज्य सुद्धा नको म्हणतो, आपण म्हणतो पाहिजे, मला पाहिजे. अभंगातून बाबा सुद्धा म्हणतात नको. अर्जुनाला गीता मिळाली. अर्जुन शुद्ध चित्ताचा होता म्हणून त्याला गीता मिळाली. पूजनीय गुरुवर्य भगवान बाबा हे सुद्धा निष्काम, फार निष्काम. कोणाच्या एका पैशाने ते लिंपित नाहीत, पहिल्यापासूनच नाहीत. कोणाचा कपडा त्यांनी कोणी दिला तरी ते घेतात आणि दुसऱ्याला देऊन टाकतात. तुका म्हणे तुझी न लगे द सोडी. नाही नाही, हा संप्रदायच निष्कामाचा आहे. साखरे संप्रदाय हा संप्रदायच असा आहे की हे कोणाच्या कशाचीच अपेक्षा करत नाही. तुझा मानही नको, तुझा पानही नको. बर तुला यायचं, तू इथे, मला त्याच्याशी काही घेणं, त्या माना पानापासून ते त्या देशाच्या नाही, त्या गावचे नाहीतच ते. म्हणजे गावचे नाहीत म्हणजे त्यांच्या मनातच मानपान लोभ ह्या गोष्टी नाही. रामचंद्र पंत अमात्य शिवाजी राजांच्या यापुढे मंत्रिमंडळामध्ये रामचंद्र पंत अमात्य म्हणून एक अधिकारी पुरुष होऊन गेले. 21 लाख रुपये त्यांनी महाराजांच्या चरणावर अर्पण केले. अच्युत
महाराज केसकरांच्या, जे आद्य साखरे संप्रदायाचे, ज्यांना श्री ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न झाले, त्यांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानेश्वरीचा अर्थ तू जो बोलशील तीच ज्ञानेश्वरी असेल असं ज्यांना सांगितलं ते अच्युत महाराज, त्यांच्या पायावर या राजानं, मंत्र्यानं 21 लाख रुपये अर्पण केले, पण त्या महापुरुषानं त्याकडे पाहिलंच नाही. 6 महिने पैसे तसेच पडून होते. हा निष्कामाचा संप्रदाय आहे का हो? म्हणे ते नंतर याने म्हणलं नाही तुम्हाला आले, त्यांनी घेतले नाही. अरे अरे म्हणे काय ते पैसे घे, आमच्यावर काही दावा टाकतो का काय बाबा? नाही म्हणे महाराज ते तुमचेच आहे. म्हणे मग काय करशील? तुम्ही सांगाल ते करीन. ते म्हणे पुण्याला नगर भोजन. त्या पुण्याला नगर भोजन द्यायचं, मग बुंदीची पंगत करायची. त्या नुकतीची पंगत करण्याकरता म्हणून साखर लागते. मग कारखान्यातून साखर आयात केली. पुणे काही लहान नाही, आताही नाही तेव्हाही नव्हतं बर का. मग ते एवढ्या मोठ्या पुण्याला नगर भोजन द्यायचं, मग साखर आयात केली. सगळ्या कारखान्यातली साखर संपली, ती गडच्या जवळच्या. मग मग होलसेल दुकानदार पाहिले, त्यांची संपली. मग आमचे सुधाकर भाऊच्या दुकानात आले. ते त्या दुसऱ्या दुकानदार म्हणतात, ओ दुकानदार, ओ भाऊ, ते साखरे महाराज आले बर का साखर मागायला. म्हणजे साखरेचा तुटवडा पडला, आणि तुटवडा पडल्यानंतर गावोगावच्या किराणा दुकानामध्ये जाऊन त्यांनी साखर मागावी महाराजांच्या माणसाने, म्हणून त्यांना साखरे नाव असं त्या ठिकाणी प्राप्त झालं. मग असे हे जे काही आहेत हे सगळे निष्काम मंडळी आहेत. आणि या निष्कामाच्या संप्रदायामध्ये 18 वर्षेपर्यंत पूजनीय बाबांनी सेवा केली. त्यांच्या मनामध्ये कामना असणार. कसली कामना हो? काही कामना नाही. सगळ्यात मोठी कामना माणसाला स्वतःच्या शरीराची असते, स्वतःच्या देहाची असते. माझ्या देहाला उंची वस्त्रे असावी, माझ्या देहाला सजवावं, त्याला माळ घालावी, असा फोटो काढावा बर का. बाबांच्या जीवनात ह्या गोष्टी नाहीतच. कपडे घातले तर घातले, बऱ्यापैकी ते उघडेच असतात. दुसरी गोष्ट, त्यांचा सत्कार करावा म्हणावं तर ते हार घालू देत नाहीत. तुम्ही घातला बळच ते ठेवतही नाही. आपण तरी फोटो काढेपर्यंत ठेवतो, ते ठेवतच नाहीत. घालतानाच हात काढून टाक. कुणी मला हार घालावा, कुणी माझा फोटो छापावा, कुणी माझं काही नाही. मग असे सर्व प्रकारच्या कामनांचा नाश होणं नाही. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्जुनानं गीतेमध्ये विचारलं की स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशव, तो स्थितप्रज्ञ कशा असतो, त्याला कसं म्हणायचं? तर यदा सर्वान कामान मनोगतान प्रजाहाती, त्याच्या मनातले सगळे काम निघून जातात. काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पायी कामा झालो पायी मार्मिक अभंग आहे, तिकडे जायचं नाही आपल्याला. फक्त काय लिहिलं की ज्यांच्या मनोगतान कामान प्रजाती, ज्याने मनातले सगळे काम जाळून टाकल्या, कामना जाळून टाकल्या, वासना जाळून टाकल्या, निष्काम झाला. जो निष्काम असतो
त्या निष्कामालाच इथे किंमत आहे. देवाला सुद्धा निष्काम लोक आवडतात. व्यवहारामध्ये निष्काम कोणीच नाही, कोणी निष्काम नाही. सगळ्यांना कामना आहे. कोणाला पैशाची, कोणाला मानाची पानाची, पण काही ना काही कामना असतेच. पण इथे पूजनीय बाबा म्हणतात की नको मज काही, मला काही नको. भगवंताचे भक्त हे कशाचीच आशा करत नसतात. देशील तरी देई हेची आमान, तान चंद्रभागे स्नान हरिकथा. तुला द्यायचंच असेल तर आम्हाला तू यातलं काही देऊ नको. मोक्ष दुरारात देऊ, बाबा म्हणतात तो दुर्लभ मोक्ष जरी असेल तो तुझ्या जवळच राहू दे. दुर्लभ तो ठेवा तुमचे पाशी. दुर्लभ आहे. मग मोक्षाची व्याख्या करत असताना व्याख्या काय केली? सकल दुःख निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती. हे ज्ञान होणं महत्वाचं आहे. तोंडानं म्हणणं वेगळं आणि वस्तुस्थिती असणं वेगळं. जेवढे म्हणून दुःख आहेत, या दुःखाचा आणि माझा काही संबंध नाही असं ज्ञान होणं. शरीर म्हणलं की दुःख होणारच हो. शरीर म्हटलं की भूक लागणार, शरीर म्हटलं की तहान लागणार, शरीर म्हटलं की देह धर्म हे आलेच. पण हे असताना सुद्धा बंध कालेपी बंधा भावा असं त्याला म्हटलेलं आहे. काय? शरीराच्या कर्मानुबंधीने मनुष्य लोके, सगळं माणसं कर्माच्या अनुबंधानं बांधलेले आहेत. तुम्ही आम्ही सगळेच नाही, हनुमंतराय सुद्धा, ज्ञानोबराय सुद्धा, हे जिवंत आहेत, ते जिवंत आहेत बर का. ज्ञानोबरायांचं शरीर कायम आहे, हनुमंतराय सुद्धा जिवंत आहे, चिरंजीव. त्यांना 1 कल्पपर्यंत आयुष्य आहे हनुमंतरायाला. संतांना सुद्धा 1 कल्पपर्यंत आयुष्य असतं. कालच बाबांनी पाठात सांगितलं, संतांचं आयुष्य 1 कल्पपर्यंत. हनुमंतराय सुद्धा संतच आहेत. मग त्यांनी जातो म्हणलं तरी जाता येत नाही. रामप्रभू हनुमान म्हणले मला घेऊन जा, ते म्हणे नाही, तुला येता येणार नाही, कारण तुझं तसं लिहिलेलंच आहे, त्याच्यात काही बदल घडत, तुला थांबावं लागेल इथेच. कशासाठी सांगितलं? शरीर म्हणलं की शरीराच्या मागे कर्म आलं, कर्माच्या मागे त्याच्या कर्माच्या संबंधानं सुख दुःखाचे भोग हे आलेच. मग हे भोग होत असताना सुद्धा बंध कालेपी बंधा भाव हा, मी याच्याहून वेगळा आहे असं ज्ञान असणं, याच नाव मोक्ष आहे. बर, विदेह मुक्त म्हणजे गेल्यानंतर मुक्ती ही वेगळी, आता जे शरीरात असताना जी मुक्ती आहे ही मुक्ती वेगळी. मग बाबा म्हणतात की सद्गुरु श्री दादा महाराज तिथं काशीला गेले, आणि काशीला गेल्यानंतर त्यांचं आहे विनायकम गुरुम नवमी आणि ब्रह्म माया हे तिथे सांगू लागले ब्रह्मसूत्र. तिथले काशीचे जे पंडित आहेत ते काय म्हणले, ओ महाराज तुमचं हे वेदांत इथे चालणार नाही, बंद करा म्हणजे तुम्ही जर उद्यापासून विचार सागर इथे सांगाल तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. दादा महाराज हजर जबाबी होते. हजर जबाबी म्हणजे क्विकली, शब्दाला लगेच उत्तर. वकिलाच्या हाताखाली कारकून होते ते. आताच्या सारखे वकील नव्हते, तेव्हाचे वकील किती हुशार असतील पहा. त्यांच्या वकिलाच्या सोबत राहणारे आणि ब्रह्मनिष्ठ संत होते, हजर जबाबी होते, प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांची. ते काय म्हटले, एवढा मोठ्या या काशी क्षेत्रामध्ये दूरवरून लोक इथे येतात,
वास करतात की इथे मरण यावं. लोक मरायसाठी इथे येतात. आणि जर मला इथे मरण येत असेल आणि ते सुद्धा तुमच्यासारख्या पुण्य आत्म्याच्या हातून, जर मला 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 मरण येत असेल पंडिताच्या हातून, तर माझं अहोभाग्य आहे असं म्हटलं. ते थंडेगार झाले. त्यातले काही लय दुराग्रही होते. ते म्हणले असाच गोड गोड बोलते, खरंच मारू बरं आपण याला. खरंच मारू म्हटल्यानंतर दादा पुन्हा म्हटले. काय म्हटले? ते म्हणले की तुम्ही खुशाल मारा. तुम्ही मारतो म्हणता ना, खुशाल मारा. तुम्ही ज्याला मारणार आहात, तुम्ही ज्याला मारणार, तो जो देह आहे त्याचा माझा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही ज्याला मारता तो मी नाही, आणि जो मी आहे त्याला तुम्ही मारू शकत नाही. हे आहे खरं, हे ज्ञान. हे ज्ञान त्यांच्याकडे होत. आणि अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे दादांचं, ते ज्ञान या परमानंद स्वरूप स्थिती त्याला म्हणतात. की तिथे तिथे कधीही केव्हाही दुःखाचा संबंध नाही. दुःखाचा संसाराचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे. अशा परमानंद स्वरूप स्थितीमध्ये जे राहतात, आणि त्या स्थितीत राहत असताना अशी जी मोक्ष स्थिती आहे, ती मोक्ष स्थिती ती सुद्धा आम्हाला नको आहे असं बाबा म्हणतात. नको मज काही मोक्ष तुमचा देवा. एवढा मोठा मोक्ष, परमानंद स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहणं, तिथून कधी आपली चित्तवृत्ती विचलित न होऊ देणे. मग अशा प्रकारची जी ब्रह्मभावना आहे, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणे, मग ती अपरिवर्तनीय जी चित्त स्थिती आहे, मग ती जी ब्रह्मभावना आहे, हा जो मोक्ष आहे, हा मोक्ष ज्ञान साध्य असणारा मोक्ष आम्हाला नको आहे. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे. त्याचं कारण सांगतात की या मोक्षामध्ये जो आनंद आहे त्याच्यापेक्षा शतपट अधिक आनंद भजनानंदामध्ये प्राप्त होतो, हरिभक्तीमध्ये प्राप्त होतो. म्हणून आम्हाला हरिभजनाचा जो आनंद आहे त्या आनंदापुढे आम्ही या मोक्षाच्या आनंदाला सुद्धा तुच्छ समजतो. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती देवविल. मग नाही तर त्या भजनानंदापुढे सगळ्या प्रकारचे आनंद अलिक आहेत. मग त्या मोक्षाचा सुद्धा आनंद जो आहे तो तात्कालिक अशा स्वरूपाचा आहे. मग तो आनंद आम्हाला नको आहे. या सगळ्याचा मतीत अर्थ असा आहे की जे आत्मजिज्ञासू लोक आहेत, त्या आत्मजिज्ञासू लोकांचा हा अनुवाद आहे, तुमचा आमचा अनुवाद नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विचार सागर ग्रंथाचे करते उत्तर हिंदुस्थानामधले पंडित निश्चलदासजी स्वामी. मग ते पंडित निश्चलदास महाराज म्हणतात, तीव्र जिज्ञासू कोही ब्रह्मावबोध होवे है. तीव्र जिज्ञासू पुरुषालाच ब्रह्मबोध प्राप्त होतो. हा ब्रह्मबोध इतराच्या गळी उतरत नाही. कावळ्याला मोती गिळता येत, कावळा मोती गिळायला लागला सुद्धा तो मोती कुठे अडकल? कावळ्याच्या घशात अडकल. कारण मोत्याचा चारा राजहंस पक्षालाच मिळतो. मग राजहंस पक्षीच मोती खाऊ शकतो. तीव्र जिज्ञासू कोही ब्रह्मावबोध होवे है. तुमच्या आमचं हे काम नाही. आपल्याला ते ज्ञान उपजोची न लाहे, उपजलिया अवाटा सुई. पहिले तर होत नाही, आणि झालं तर वाया मार्गाने जाते. वाया मार्गाने म्हणजे ती माणसाला पतित करते. म्हणून जे ज्ञानी लोक आहेत, जिज्ञासू लोक आहेत, या जिज्ञासू लोकांचा हा अनुवाद आहे. ते म्हणतात, नको मज काही मोक्ष तुमचा देवा. आणि
दुर्लभ आहे, दुर्लभ तो ठेवा तुमचे पाशी. का नको आहे तर का नको त्याचं उत्तर संक्षिप्त सांगितलं की आम्हाला जो भजनानंद आहे त्या भजनानंदापुढे आम्ही या गोष्टी कमी प्रतीच्या समजतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मज भक्ती प्रेम देई नाम सुख 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 मज भक्ती देई नाम सुख मज भक्ती प्रेम देई नाम सुख मज भक्ती देई नाम सुख भक्ती प्रेम देई नाम सुख हो भक्ती प्रेम देई नाम सुख मज भक्ती प्रेम देई नाम सुख मज भक्ती प्रेम देई नाम सुख मज भक्ती प्रेम देई नाम सुख या विनानी या विनानी भक्ती जय राम सुख माझ्या भक्ती प्रेम जय नाम सुख माझ्या भक्ती प्रेम जय राम सुख माझ्या भक्ती प्रेम जय नाम सुख माझ्या भक्ती प्रेम जय राम सुख किती वेळ कीर्तन केलं आपण असं मी विचारतो काय पाऊण तास कीर्तन केलं. त्या पाऊण तासातलं तुम्हाला काय आवडलं? आताचं भजन आवडलं. पहिलं काय होतं? पहिलं कोरडं ज्ञान होतं, म्हणजे चिंतन आहे बरं का. पहिलं काय होतं? ज्ञानच होतं, ते कोरडं होतं. कोरडं शब्द त्यामध्ये भक्ती प्रेमाचा अभाव होता. मग भजनात किती आनंद आहे हे सांगत आहे तुमच्या लक्षात. जेव्हा भजन ऐकलं तेव्हा सगळा विसर पडतो, प्रपंचाचा सगळा विसर. मी कुठे आहे? असो वैसा कुठे आठवणी नाही, मी कोण आहे, कुठला आहे, मोठा आहे, लहान आहे, काय आहे, सुखी आहे, दुःखी आहे, काही स्मरण होत नाही. त्या भजनात आनंदच काही वेगळा आहे. म्हणून महाराज बाबा म्हणतात की मला मोक्ष नको आहे, मज भक्ती प्रेम दे नाम सुख. त्या भक्ती प्रेमाचं जे सुख आहे हे असं आहे. तुम्ही जे ऐकलं, नारदासारखे सुंदर गायक या ठिकाणी आपल्याला लाभले, इंद्रासारखे मृदंग वादक आहे. काय सांगू महाराज, हा आनंद पैशानं मिळत नाही. मिळवायचा म्हणलं तरी मिळत नाही. कशासाठी सांगतो की भजनाचं जे सुख आहे हे या सुखाचा
नाही आनंदाशी जोडा. या आनंदाला जोडा कशाचाच नाही, कशाचाच नाही, कशाचाच नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की मला मोक्ष नको, मला भजनानंद दे. का म्हणे जन्म घ्यावा लागतो भजन करण्याकरता. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव गीते. मग त्याकरता जन्माला यावं लागतं. महाराज काय म्हणले, भय नाही जन्म घेता, मी जन्माला खुशाली. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. सुखे घालावे म्हणजे खुशाल आम्हाला देऊन घाल म्हणे गर्भवासात. पण तरी आम्हाला मिळणार काय आहे, तुझं भजन आम्हाला करण्याचा योग. स्वर्गीचे अमर, हे अमर असलेले जे त्यांना आपल्यासारखं अन्न सेवन करायचं काम नाही, भूकही लागत नाही, ते नुसतं अमृत पितात. ते अमर असणारे लोक पण ते तळमळायला लागले की आपण इथे येऊन ध्रुव म्हणे मी फसलो, इंद्रचंद्र त्या ठिकाणी परेशान आहेत. का तर आपल्याला हे मिळत नाही. आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या. ब्रह्मदेव सरपडायला लागला की मला हे मिळालं पाहिजे. बाबांनी कालच सांगितलं की ब्रह्मदेवाची इच्छा तशीच राहिली आणि ब्रह्मदेवानं काय केलं, सोपान देवाचा जन्म, ब्रह्मा सोपान, मग त्याला हे या गोष्टी मिळाल्या. कशासाठी सांगतो की भजनाचं जे सुख आहे हे भजनाच्या ठाई थोर आहे सुख. नारद वाल्मिक प्राप्त झाले, उद्धवा क्रूरा ध्रुवांबरीशा. उद्धवा अक्रूरा ध्रुव अंबरीशा. हे अर्जुना महेशा सकळा. हे भीष्मा विदुरासी सापडली सोय. इंद्रचंद्र ह्या सगळ्या गोष्टी यांना हे मिळालं नाही. उद्धवा क्रूरा ध्रुवांबरीश अर्जुन महेश सकळ आहे. उद्धवाच्या जवळ एवढं ज्ञान होतं महाराज, तो उद्धव स्वर्गातून शिकून गेलो होतो. उद्धव स्वर्गातून शिकून आलेला होता. आणि ते म्हणले काय कृष्ण रडतो म्हणे, हा त्या शेमड्या गवळणीसाठी रडतो, गोकुळासाठी रडतो. अरे म्हणे उद्धवा मला खूप ध्यान येते म्हणे त्या गोकुळच्या गवळणीचं. त्या उद्धवाला जेव्हा भगवंतानं पाठवलं गोकुळामध्ये आणि तो म्हणला मी फक्त नुसतं जाईन परत येईन. काय म्हणला, नुसतं जाईन आणि परत येईल. अर्धा तासाचा टाइम घेतला होता. असा जाईन म्हणला. आणि जेव्हा उद्धव असं गोकुळामध्ये त्या ठिकाणी वाटच पाहत होते. हे छोटे छोटे जे मुलं होते रोज जायचे तिथे रस्त्यावर जाऊन बसायचे आणि संध्याकाळ झाली की यशोदा मातेला म्हणायचे, मैया तुझा काना आजही आला नाही ग. आणि परत जाऊन झोपून राहायचे. उपाशीच जाऊन झोपायचे. दिवस खूप वर्षभर वाट पाहिली आणि एक दिवस कृष्णालाच राहवलं नाही. कृष्णाने उद्धवाला पाठवलं. तो अगदी कृष्णासारखा दिसत होता. कृष्णासारखा दिसत होता. आला म्हणे, आला 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 आला. सगळे गोपाळ आनंदी झाले. ते आनंदी होऊन एक जण म्हणला की मी आता कृष्णाला बोलणारच नाही. तो मला गेल्यापासून त्यानं मला फोन केला नाही, माझा मेसेज सुद्धा वाचला नाही, मला रिप्लाय सुद्धा दिला. मग मी त्याला भेटणारच नाही. लपून बसला आणि उद्धवा तो आला आणि रथ उभा केला आणि त्याला विचारलंच नाही की आता हा अमक्या कुठे आहे. कृष्ण जर असता तर मला विचारला असता तर नीट पाहिलं. अरे म्हणे आपला कृष्ण नाही, हा दुसराच आहे कोणीतरी. दुसरा कोण आहे तू सांग म्हणे, कोण आहे. म्हणे मी उद्धव आहे. त्या उद्धवाला श्रीकृष्णानं पाठवलं म्हणे. कशासाठी आला म्हणे. त्या कृष्णानं सांगितलं की त्या गवळणी माझी आठवण करतात, मग त्यांच्याकरता पत्र घेऊन आलो. कृष्णाचं पत्र आणलं म्हणे. आणि ते पत्र घेऊन आल्यानंतर कुठे आहेत म्हणे त्या गवळणी, कुठे आहेत गवळणी म्हटल्यानंतर या बापुरांनी सांगितलं म्हणे, महाराज म्हणे हा जो पाण्याचा प्रवाह आहे ना, हा प्रवाह जिथनं या प्रवाहात जा म्हणे. अतिशयोक्ती नाही,
पाण्याच्या प्रवाहानं जा, त्या पाण्याच्या प्रवाहानं गेले. पाहतात तो हजारो गवळणी कृष्णाच्या विरहामध्ये त्या ठिकाणी रडतायत, शोक करतात. आणि त्या गोपिकांच्या नेत्राचा जो अश्रुपाठ आहे तो पाण्याचा वाहत होता. यशोदा मैया वेडी झाली होती कृष्णासाठी. आला कृष्ण असं तिला वाटायचं. तेव्हा त्या गोपूच्या गवळणीला असं कळालं की आमच्या कृष्णानं याला पत्र घेऊन पाठवलं. बाबा सांगत असतात की कृष्णाचं पत्र आणलं असं ऐकल्याबरोबर त्या गवळणी वेड्या झाल्या, पिशासारख्या त्याच्या अंगावर तुटून पडल्या. बघू दे काय पाहिलं, कृष्णानं माझं नाव लिहिलं का. ते पत्र नुसतं असं हातातच त्या पत्र सगळ्यांनी हात लावला, ते फाटून गेलं. काय लिहिलं कोणाला कळेना. मग माझ्या कृष्णाचं अक्षर यावर लिहिलेलं आहे म्हणून त्यांनी ते कागदच खाऊन घेतला. जिच्या हातात जेवढा पडेल तेवढा. थोडी भावना पाहिली. ती सगळ्या गोपिकांची भावना पाहिल्यानंतर मात्र त्या उद्धवाला फार मोठा कसा प्रसंग आहे. त्या गोकुळच्या गवळणीची जी प्रेम भावना आहे ती भावना पाहून उद्धवाच्या अंतःकरणाला पाझर फुटला. आणि पाझर फुटल्यानंतर तो उद्धव जो ब्रह्मज्ञानी होता, त्या उद्धवानं त्या गोपिकांची स्थिती पाहिली. त्या रडताय काय, कृष्णाच्या नावानं त्या ठिकाणी आसव गाळतात. नाही, त्यांना कृष्ण त्यांच्या समोर दिसत होता. उद्धवाला तर म्हणाल्या, तुला वाटतं कृष्ण आमच्या सोबत नाही, पण तो आमच्या समोर आहे. त्याच्याशी अनुवाद करतात, कृष्णासोबत बोलतात, कृष्णासोबत सगळ्या गोष्टी करतात. माझ्या स्वप्नात आला होता. कोणी काही अनुवाद करत होत्या. हा सगळा तो त्यांचा जो भाव आहे तो भाव उद्धवानं पाहिला. जो अर्ध्या तासाकरता येतो म्हणला तो 6 महिने तिथून गेला नाही. उद्धव 6 महिने गोकुळात राहिला. तो उद्धव एवढा वेळा झाला त्या गोपिकांचा भाव पाहून. धन्य गवळी यांचा भाव होता. त्या गोपिका उद्धवाला म्हणतात, अरे उद्धवा, आमचा हा संदेश घेऊन आला तर आमचा एक निरोप त्याला दे. त्या कृष्णाला आमचा निरोप दे. इतुका सांगावा संदेश संदेश कशा स्वरूपाचा होता तो ऐका महाराज. काही गवळणी त्या कृष्णाच्या विरहामध्ये एवढ्या ठिकाणी अन्न पाणी सगळं विसरून पडून राहत होत्या. त्या पडून राहता कदाचित एखादा कावळा यायचा आणि कावळा येऊन त्यांच्या अंगाचा लचका तोडून घेऊन जायचा. कावळ्यानं यावं, पडलेल्या शरीरामध्ये प्राण अचेतन झालेल्या त्या काही गोपिका होत्या, तर कावळा यायचा, अंगाचा लचका तोडून घेऊन जायचा. तेव्हा त्या कावळ्याला एक गवळण म्हणते, कागा सब तन खाइयो मोरा चुन चुन के मांस, पर दो नैना मत खाइयो
श्याम मिलन कियास. हे कावळ्या, अरे तू माझ्या सगळ्या अंगाचं मांस खाऊन घे, वाटेल तितकं सगळं अंगाचं मांस खा, पण माझे दोन डोळे मात्र खाऊ नको. का तर त्या दोन डोळ्यांमध्ये अजून सुद्धा कृष्णाला बघण्याची आस आहे, अजून सुद्धा कृष्णाला पाहण्याची आस आहे. हा आहे त्या गोपिकांचा भाव, आणि हा भाव त्या उद्धवानं पाहला. तो नयन मत खाइयो श्याम मिलन कियास. या दोन डोळ्यांना फक्त माझ्या कृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. त्या कावळ्याला ती गोपिका म्हणते, हे उद्धवाला भावलं, आणि धन्य गवळ्यांचा भाव सद्गदित तो उद्धवराव. गदगदित अंतकरण झालं, सद्गदित अंतकरण झालं. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, त्याचा कंठ दाटून आला. कसा दाटून आला तर त्याच्या कंठामध्ये भगवत प्रेम निर्माण झालं. गवळणी काय म्हणतात पहा, अरे तुझा तो काना नाही जर आला तर निदान, आता नाही आला तर निदान आमचा जीव जाईल, आणि मग जेव्हा अग्निसंस्कार द्यायचा तेव्हा तरी ये. अग्निसंस्काराचे ठाई क्षण एक कृष्ण उभा राही. वेणुवादन करून जाई, सार्थक होईन जन्माचे जन्माचे. आमच्या कुडीतला प्राण जागा होईल जर तू मुरली नाद केला तर. म्हणून आता नाही आला तर नंतर का होईना, तर ये. अशा प्रकारचा तो गोपिकांचा भाव पाहिला. त्या भावानं उद्धव सद्गदित झाला. उद्धवा अक्रूरा ध्रुवा अंबरीशा, ध्रुवा अंबरीशा. उद्धवाचा मग हा सगळा जो भाग आहे, हे सगळं सांगणं कशावर आहे? मज भक्ती प्रेम नाम सुख या वेण अनेक नको देवा. या विना अनेक नको देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. नको मज काही मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो ठेवा तुमचे पाशी. मज भक्ती प्रेम देई नाम सुख, या वेण अनेक नको देवा. हे तुझ्या पायी राहो अखंडित भाव, ऐसी करी माव काही देवा. भगवान म्हणे ओढी माझे मन, भगवान म्हणे ओढी माझे मन. देई तया ठाण पाया पाशी, मज भक्ती प्रेम देई नाम सुख, या वेण अनेक नको देवा. अशी काही जादूकर, माव म्हणजे जादू, माया, माव म्हणजे माया. तू अशी जादूकर का, तर तू जादूगर आहेस. देव कसा आहे? जादूगर आहे.
उत्कृष्ट कर्षती आकर्षती, तो आकर्षण करणार आहे. तू माझ्या मनाचं आकर्षण करून घे, तू माझ्या मनाला ओढ लाव. भगवान म्हणे ओढी माझे मन, माझ्या मनाला तू ओढून घे. त्याचं नावच कृष्ण आहे. आणि नाहीतरी तू कधी आम्हाला पायाजवळ जागा दिली तर काय होईल हो? तर मोठ्याच्या पायाजवळ बसलं म्हणजे त्याचं काही वजन वेगळंच असतं, आहे की नाही? मोठ्याच्या पायाजवळ बसल्याचं वजन काही वेगळंच असतं. मग असं म्हणतात की खंडोबाजवळ कोण बसलं? महादेवाजवळ नंदी बसला. पहिले दर्शन नंदीचं, नंतर महादेवाचं. तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर नंदीच्या कानात बोलावं लागतं. नंदीच्या कानात बोललं म्हणजे मग ते मिळते, बर का? मग नंदीच्या कानात बोललं की तो नंदी महादेवाला सांगून तुमचं काम करतो. कुत्रा खंडोबाजवळ बसलं, देव झाला, देव झाला. हा प्रकार आहे. बाबा म्हणतात तुझ्या पायाजवळ मला बसायला जागा दे. भगवान म्हणे उडी माझे मन देई तया ठाण, पायापाशी तुझ्या पायाजवळ बसायचं आम्हाला सौभाग्य मिळू दे. त्या योगानं काय होईल तर आम्हाला सर्व प्रकारचं सौभाग्य जगात प्राप्त होईल. नाही नाही, भगवंताच्या चरणापाशी सर्व प्रकारचं ज्ञान वाचत. चरणी जन्मली पै गंगा, गंगा म्हणजे ज्ञानगंगा. भगवंताच्या चरणातून ज्ञानगंगा विसृत झाली. त्या चरणाजवळ आम्हाला बसायला जागा दे. म्हणजे तुझे चरण आमच्या डोक्याला लाव, आम्हाला तुझ्या पायाजवळ बसायला जागा दे. याचा अर्थ आम्हाला त्या ज्ञानाचा, त्या ज्ञान लक्षणात्मक भक्तीचा आस्वाद आम्हाला जेणेकरून प्राप्त होईल, असं तू काहीतरी कर. अशा अर्थाचा हा अभंग. अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही आग्रह नाही. आता योगायोगानं पाठ चालू होता, सकाळच्या पाठातलं संध्याकाळी सांगितलं. नवीन म्हणजे माझ्या मनाचं काहीच नाही. सकाळी बाबांचा पाठ झाला. असा हा पुणे केंद्रावरचा कार्यक्रम या केंद्रावरनं प्रसारित झाला. इकडे काहीच नाही. हे बोलते का, बोलणारा बोलतो आणि हा आवाज मोठा करून दाखवतो. तसं बोलविता धनी वेगळाची. पूजनीय गुरुवर्य श्री भगवान बाबा यांच्या कृपा प्रसादाने जे वेड वाकडं बोलता आलं, हा तो बोलण्याचा प्रयत्न केला. ही सेवा भगवंताच्या चरणी, गुरुवर्य बाबांच्या चरणी, संत सम्राट माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा आहे. खरोखर आपण भाग्यवान आहात. गुरुवर्य पूजनीय भगवान बाबांचं सानिध्य, त्यांची कृपा दृष्टी आपल्याला लाभते. मी बरेच कीर्तन इथे तिकडून इकडे कीर्तन होत असते बाबाचं, तिकडून इकडे कीर्तन होते.